नमस्कार मित्रांनो, कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून धक्का बसेल. प्रिय भक्तांनो, रात्रीची गाढ शांतता, सर्वत्र शांतता. तुम्ही गाढ झोपेत आहात. दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते. तुम्ही दार वाजवून उठता. तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते. तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीप्रमाणे घड्याळाचे काटे रात्री 3 ते 5च्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा. तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात. कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान का मोडते? रात्री 12 वाजता किंवा सकाळी 6 वाजता का होत नाही? आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे होश हरपेल. ही काही सामान्य घटना नाही, तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे. हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आहात. तर श्वास रोखून ठेवा, कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल. हे तुमच्या नशिबाशी, तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल कथामृत मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो, पहा, गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही मानू नका किंवा माना, ही तुमची इच्छा आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही मानलत तर तुमचे तारण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात. तर चला प्रिय भक्तांनो, त्याबद्दल जास्त बोलू नका. चला व्हिडिओ सुरू करूया. भक्तांनो, आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ, वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचे टिकटिक मानले जात नाही. वेळेला एक जिवंत ऊर्जा, एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे. 24 तासांच्या प्रत्येक प्रहाराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता, स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते. आणि या सर्व प्रहारांमध्ये सर्वात शक्तिशाली, सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ. ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ, म्हणजेच तो स्वतः देवाचा काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते. हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो. हा संगम काळ आहे, असा जादुई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवस नसतो. या पवित्र काळात सर्व देव, देवी, ऋषी, संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात. यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात. वातावरणात एक अद्भुत शांती, अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता आहे. यावेळी सत्वगुण त्याच्या शिखरावर आहे. यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता आहे
असे तुम्हाला वाटले असेल. या वेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो. जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे. हे नाते खूप खोल आहे. इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे. जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा, ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, तुम्हाला संदेश देऊ इच्छिते, तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते. तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. हा आजार नाही, ही समस्या नाही, हे एक दैवी अलार्म घड्याळ आहे. हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते, मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता, ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहात. देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगात परतता. आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते. लाखो लोक झोपलेले आहेत, पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे. याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे. पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे. या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्मांचे, तुमच्या साधना, तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत. तुमच्या जाणीवेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात. तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहेत. तुमचे असे जागे होणे हे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे. तुमचा आत्मा आता संसारिक झोपेतून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होऊ इच्छितो आणि लघवी करण्याची इच्छा ही फक्त एक निमित्त आहे. खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे. हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते. सूक्ष्म जगात राहूनही ते त्याच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो. याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात. जर तुम्ही नियमितपणे 3 ते 5च्या दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असतील. कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील. ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही उठता आणि शौचालयाला जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता. त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असतात. ते तुम्हाला पाहत असतात. दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत आहे. तिसरे रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवांशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो. एका देव किंवा देवीचे रूप ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडला जातो. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्याची पूजा करायला विसरला असाल. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे. तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे. ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे. माझ्याशी बोलायला या. तुमच्या मनाचे ओझे हलके करा.
ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टापर्यंत थेट पोहोचतात. कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेली हाक दिवसभरात केलेल्या 100 यज्ञांइतकेच परिणाम देऊ शकते. देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो. चौथे कारण तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे. आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी संतुलित आहे. हा रात्रीचा शेवटचा प्रहार आहे, म्हणजेच पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो. वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे, शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे. ही देखील वाताची एक क्रिया आहे. ब्रह्ममुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा, प्राण त्याच्या शिखरावर असते, तेव्हा ती शरीराच्या वात दोषावर देखील परिणाम करते. ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे. वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते, ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते. जर तुम्ही ज्याला एक फक्त शारीरिक क्रिया मानत आहात, ती प्रत्यक्षात तुमचे शरीर वैश्विक घड्याळाशी समक्रमित होत आहे. तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे. हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे? या संधीचा फायदा कसा घ्यावा? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता, तेव्हा ते ओझे किंवा समस्या समजू नका. ते सौभाग्य समजा. लाखोंपेक्षा फक्त एकालाच मिळणारे सौभाग्य. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका. तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना, ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागे केले आहे. शांतपणे उठा आणि शौचालयात जा. परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका. ही चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आला आहात. तुमचे हात, पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा. असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनात बसा. तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही. फक्त शांत बसा, डोळे बंद करा, तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही, तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे, जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता, सर्व विचार, सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा. काही क्षण या शांततेत बसा. यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते. तुम्ही फक्त शांत श्रोते राहावे. कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल. तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यांपासून शोधत होता. तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल, ज्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल, अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता. यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावतो. तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता. त्यांना शांतपणे प्रार्थना करा. हे माझ्या पूर्वजांनो, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा. जर तुम्ही काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतील. सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते. तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते, पण हार मानू नका.
फक्त 5 किंवा 10 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल. तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल. ही एक हळूहळू प्रक्रिया आहे. तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे. दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येऊ लागेल. तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संपू लागतील. तुमचे प्रलंबित काम आपोआप पूर्ण होऊ लागेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील. तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू लागेल. ही अंधश्रद्धा नाही, हे ऊर्जेचे विज्ञान आहे. तुम्ही त्या वेळेचा चांगला उपयोग करायला शिकला आहात. ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तीचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला त्या खजिन्याची किल्ली मिळाली आहे ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात. कल्पना करा की ती दैवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे. ती दररोज तुमच्या दारावर ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही. आता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणे ही समस्या नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे. हे लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात. तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे, पिणे, झोपणे आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही. तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे, एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि आता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी. या घटनेला घाबरू नका, ते स्वीकारा. हे विश्वाचे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवले आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.